25 ते 30 वर्ष ऊसाचं पीक घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यानं मिरचीच्या लागवडीचा निर्णय घेतला आणि त्यातून ते आता भरघोस उत्पादन घेत आहेत। हे प्रगतिशील शेतकरी आहेत शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त जगदाळे। शिरोळ नृसिंहवाडी रस्त्यावर त्यांची 16 एकराची ऊस शेती आहे। यंदा त्यांनी 1.25 एकरात पहिल्यांदाच बेडगी आणि संकेश्वरी जातीच्या मिरच्यांची लागवड केली। या दोन्ही मिरच्या चटणीसाठी वापरल्या जातात। माझं एकूण क्षेत्र 16 एकराचे नरसिंहवाडी हद्दीत येत असून त्यामध्ये मी जुन्या पद्धतीचे अवलंब सोडून त्यात नवीन पद्धतीचे 5.5 फुटी सरे अवलंबत आहे। त्यावेळचं उत्पन्न आणि आत्ताचे उत्पन्न त्यात जमीन आसमानचा फरक मला दिसून आला। एक माझे खोडं 50 गुंठे निघून गेलेलं होतं, त्यात मी शेणखत वगैरे घालून त्यात मिरची करायची या हेतून सर्व करून सऱ्या वगैरे सोडून 1.25 एकराची मी लागण केली। त्यात मी सरपण बेडगी आणि सरपण संकेश्वरी अशा 2 प्रकारच्या मुद्दामने दोन्ही जाती केल्या। मिरच्यांच्या लागवडीआधी जमिनीची मशागत करून त्यात 3.5 फुटांच्या सरी सोडल्या। यात 25 गुंठ्यात बेडगी आणि 25 गुंठ्यात संकेश्वरी मिरचीची लागवड केली आहे। रोपांमध्ये 2.5 फुटांचं अंतर ठेवलं। या दोन्ही जातीच्या मिरच्यांची एकूण 3200 रोपं गुरुदत्त यांनी लावली आहेत। लागवडीनंतर 8 दिवसांनी ह्युमिड ॲसिड आणि 22 टीनची आळवणी केली। 15 दिवसांनी रासायनिक खतांचा हप्ता दिला। रोपांना फुलकळी येऊ लागताच तारकाठीचा आधार दिला। गरजेप्रमाणे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी केली। 1.25 महिन्याने फुलकळी दिसायला चालू झाल्यावर मी 12 फुटाला काट्याला रोवल्या, 5-6 फूट उंचीच्या। त्याला तार बांधून घेतली आणि त्याला सुतळीने शेंडे सर्व बांधून घेतले। त्यानंतर 2 ते 2.25 महिन्यांनी 2 टन ते 2.25 टन मी हिरवी मिरची बाजारामध्ये अंदाजे 35 रुपये ते 38 रुपये या दराने विकली। त्याचा पैसा मला बऱ्यापैकी झाला। त्यानंतर मिरचीचा कलर चांगला झाल्यामुळे मी 20 सप्टेंबरच्या दरम्यान 1-2 टन ही मिरची काढलेली आहे। पाऊस अति असल्यामुळं मला त्यानंतर परत मिरची काय काढता आली नाही। ती तुरंत आत्ता मी चालू केलेली आहे। अंदाजे ती पण 2 ते 3 टन होईल अशी माझी अपेक्षा आहे। सप्टेंबरमध्ये ओल्या मिरचीला चांगला दर मिळाला, त्यामुळे जगदाळ्यांनी 2 टन ओल्या मिरचीची 35 ते 38 रुपये किलो प्रमाणे शिरोळ बाजारात विक्री केली। सध्या या मिरच्या रोपांवरच पक्व होत आहेत। या मिरच्यांची टप्प्याटप्प्यानं काढणी सुरू केली आहे। काढणीनंतर या मिरच्यांना वाळवलं जाणार आहे। त्यानंतर या मिरच्यांचं प्रत्येकी 1500 किलो उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे। सध्या बेडगीला 200 ते 225 रुपये किलोचा दर मिळतोय, तर संकेश्वरीला 100 ते 120 रुपये किलो असा दर मिळतोय। या मिरच्यांच्या देखभालीसाठी 50,000चा खर्च आलाय। यात बेडगीच्या विक्रीतून 3 लाख आणि संकेश्वरीच्या विक्रीतून 1.5 लाखांचं उत्पन्न मिळण्याची आशा आहे। यातून खर्च वजा जाता 4 लाखांचा निव्वळ नफा मिळण्याची त्यांना आशा आहे। ही मी आता तोडलेली मिरची माझ्या टेरेसवर वाळत घातलेली आहे। बेडगी 1.5 टन, संकेश्वरी 1.5 टन वाळून होईल अशी माझी अपेक्षा आहे। बेडगीचाही दर चांगला आहे, अंदाजे 200-225 रुपये आहे। संकेश्वरीचा 100-120 रुपये आहे। सर्व धरून खर्च वजा जाता मला 4 लाख ते 4.25 लाख रुपये उत्पन्न एकंदरीत मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। बेडगी मिरची दिसायला लालभडक आणि जवळपास 10 ते 12 सेंटीमीटर लांब असते। या मिरचीत तिखटपणा थोडा कमी असतो। साठवणुकीमध्ये या मिरचीचा रंग टिकून राहतो। संकेश्वरी मिरची रंगाला पिवळसर लाल असते। ही मिरची चवीला तिखट असते। महिला चटणी करताना या 2 जातींच्या वाळवलेल्या मिरच्यांना प्राधान्य देतात। वर्षाला उत्पन्न देणाऱ्या गोड ऊसामध्ये या तिखट मिरच्यांची लागवड गुरुदत्त यांना चांगलीच फायद्याची ठरते। योग्य नियोजन आणि बाजाराचा अंदाज घेत केलेल्या शेतीतून भरघोस उत्पन्न घेता येतं, हेच गुरुदत्त यांनी सिद्ध केलं। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, शिरोळ, कोल्हापूर।